आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसारख्या या ठिकाणी ताईंची निवड महापौरपदी होणे ही खरंच नारीशक्तीचं जागर आहे. आपण सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी मागे न राहता आज खांद्याला खांदा लावून त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांना विश्वास दिला पाहिजे की ते पदाला न्याय देतील. आणि हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला त्यांच्याकडनं त्यांच्या मार्फत आपल्याला पूर्ण सुविधा ज्या मुलांचं एज्युकेशन म्हणा किंवा हेल्थ फॅसिलिटीज म्हणा ह्या गोष्टी आपल्याला अद्ययावत करायच्या आहेत अशी मी आशा बाळगतो. त्या ठिकाणी त्या करतीलच, त्या हक्काच्या आहेत. आम्ही त्यांना सांगूच हे करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी आज शिवछत्रपती महाराज यांच्या जे कार्यप्रणालीवर चालत असताना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती त्यांना तो कार्यभार सांभाळायचा आहे आणि कार्यभार करायचा आहे. ते करण्यासाठी त्यांना शक्ती मिळो, त्यांचं बळ मिळो. त्या ठिकाणी ते ऍडव्होकेट आहेतच. त्या ठिकाणी त्यांना काही म्हणजे काही कारणच नाही की त्या टेक्निकली साऊंड असणारच आहे. तर ही जी कार्य करत असताना आपण सगळ्यांनी त्यांना हा विश्वास दिला पाहिजे की आपण त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहू. आणि आज जितन शेलार आणि छत्रपती सिन्हा संघटना ही जी संघटना आहे या ठिकाणी हे नाशिकवरनं येऊन या ठिकाणी ते सत्कार करू इच्छितात. तर ते सत्कार झालेला आहे. आणि आज दोघांनाही आपल्यालाही आणि ताईंनाही त्या ठिकाणी आज शुभेच्छाच्या पलीकडे जे काही असेल ते आम्ही आमच्या मनात इच्छितो आणि ते देतो. धन्यवाद.